महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार अनंतात विलीन झाले. अजितदादांनी शेकडो हजारो कार्यकर्ते घडवले, पण अजितदादांची गेल्या 40-45 वर्षांपासून सावली बनून राहणारी एक व्यक्ती माझ्यासोबत आहे, ते म्हणजे किरण गुजर. पहिला माझा हाच प्रश्न आहे की दादांशिवाय आता बारामती कल्पना करत होते? नाही करवत. कारण काय माहिती आहे का की कुणी येईल, काही करेल, विकास करेल, विकासाची गती पुढे नेईल, पण दादासारखा दादा होणे नाही परत. कारण मी अनेक लोकांच्या बरोबर काम केलं, करतोय, परंतु जे विजन त्यांच्या डोक्यात होतं, जे प्लॅनिंग त्या ठिकाणी होतं आणि जे एक्झिक्यूट करण्याची तळमळ होती, सर्वात महत्त्वाचं निष्ठा फार कमी लोकांच्या प्रती पाहायला मिळते की जी बारामतीकरांच्या प्रती अजितदादांची होती. नाही, तुम्ही दरवेळेला म्हणजे दादा कुठूनही आले बारामतीत तर एअरपोर्टला तुम्हीच जायचा. त्या दिवशी तुम्हीच गेला होता, म्हणजे कालच. काय घडलं तिथं नेमकं? काही नाही, मी विमानतळावर खाली होतो. आम्ही 3च लोक खाली एअरस्ट्रिपवर उभा होतो आणि दादाचा कॅनवाय समोरून विमान आलं. 15 मिनिटं एक तर लेट झालं. आल्यानंतर विमान असं उतरताना ते परत पुढं जातं आणि असं साधारणपणे राऊंड मारून ते परत खाली उतरतं. पण विमानाला एवढं स्पीड होतं की दरवेळेला असं जाणवत होतं की एवढं स्पीडने पुढं जाऊन ते परत कधी टर्न व्हायचं. आणि असं म्हणोस्तोवर गुजूबाई आणि उंडवडीच्या परिसरातनं जेव्हा टर्न होऊन आलं तेव्हा ते खाली धावपट्टीवर हे खाली स्पीड कमी होऊन यायला पाहिजे होतं, तसं न जाता ते हेलकावं खाल्ले आणि तिथंच मनात पाल चुकली, समथिंग इज रॉंग, काहीतरी घडतंय. आणि तेवढ्याच क्षणामध्ये विमान खाली हेलका 2 पलट्या मारून खाली पडलं. आणि मी तसेच माझे सहकारी गाडीत मी त्या बाजूने धावपट्टीने जायला लागलो, पळालो की मग त्याचे ब्लास्ट, धूर आणि समोर उतरपर्यंत तसं काही राहिलं नव्हतं शिल्लक अजिबात. आणखी एक, नगरपालिका निवडणूक असेल, आता महापालिका निवडणूक असेल, अपयश आलं दादांच्या पदरी. पुणे गेलं, पिंपरी चिंचवड गेलं. दादा खचले होते मनातून. तुम्ही काही दिवसांपूर्वी दोघे त्यांना वाईट वाटत होतं, कारण म्हणायचे की कारण मी कुठल्या भागाचा विकास करण्यासाठी माझा काय स्वार्थ आहे. मला असं वाटायचं की माझा पुणे जिल्हा असा झाला पाहिजे, माझी पुणे सिटी अशी झाली पाहिजे. पिंपरी चिंचवड मधलं त्यांचं डिव्होशन कुणी विसरू शकत नाही. परत मला एकदा पिंपरी चिंचवड आणखी नव्याने उभा करायचंय. आणि हे प्लॅनिंग करून, हे तळमळ करून जर तो माणूस काम करत असेल आणि त्याच्यामध्ये अपयश येत असेल तर कोणत्याही माणसाला थोडंसं वाईट वाटणार. आणि त्यांना वाटलं होतं की मी एवढं कष्ट करतो, राबतो. भेटला होता तुम्ही? कधी काय बोलणं नेमकं झालं होतं दोघांमध्ये या 8-10 दिवसांमध्ये? नाही, गेल्या 5 दिवसापूर्वी ते जेव्हा व्यतीत व्हायचे तेव्हा असं अचानक म्हणायचे की आपण जाऊया. आम्ही दोघं निघून जायचो कुठेतरी बाहेर, एका ठिकाणी बस, तिथं काहीतरी हे बोल, मन मोकळे करायचे. आणि मात्र तयार राहायचे की नको वाटते म्हणायचं. आता काय चाललंय, इतकं जर प्रामाणिकपणे काम करून अपयश पदार्थ येत असेल तर कोणासाठी करायचं. आणि ज्या जनतेसाठी करतोय त्यांचा जर विश्वास नसेल तर म्हटले आपण काय एवढं हे करतोय. ह्याची त्यांना सारखं वाईट वाटायचं की राजकारणामध्ये विकास कामं करण्यासाठी त्याचा निर्णय मतात परिवर्तन होत असताना मात्र काही मताचं बायफर्केशन झाल्यानंतर जर त्याचा फटका या ठिकाणी बसणार असेल तर मग आपण करून काय उपयोग आहे. ही खंत होती त्यांच्या अलीकडच्या काळात. म्हणजे राजकारणाच्या पॅटर्नमधलं सत्ता केंद्र आणि सत्तांतर या विषयामध्ये जर एका वेगळ्या कारणाने त्याला जर आपल्याला सेटबॅक बसत असेल तर तो आपण राजकीय दृष्ट्या कसा सावरणार, हा प्रश्न त्यांच्या समोर होता. म्हणूनच मग दोन्ही राष्ट्रवादी एक व्हावी ह्याबद्दल त्यांच्या मनात नेमकं काय होतं दादा? 100% आता झाली पाहिजे. कारण दादा ह्या निर्णयाला आले होते आणि मला म्हटले की आपण आता नजीकच्या काळामध्ये एक होऊ. आदरणीय साहेबांबद्दल नितांत श्रद्धा, आदर दादांना होता, आजही आहे. आणि त्यांना खंत होती की नाही आता थांबलं पाहिजे. कारण मला माहित नाही की त्यांना आता अलीकडच्या काळामध्ये असं एवढं का वाटायला लागलं होतं की सारखं त्यांना हे वाटायचं की नाही आपण एक होऊ, एक करू. आणि परत जे महाराष्ट्राला चित्र दिसतंय की पवार काका पुतण्यामधलं ते परत आपल्याला चांगलं एकत्र दिसलं पाहिजे. दादा असते तर कधीपर्यंत दोन्ही पक्ष एक झाले? येत्या 8-15 दिवसामध्ये. हो हो, सगळी तयारी झाली होती त्या माझ्या दृष्टिकोनातून झाली होती. दादांची मानसिकता त्यांनी मला बोलून दाखवली होती काय करायचं काय. पवार साहेबही तयार होते. मला पवार साहेबांचं मी नाही चर्चा केली. आम्ही जरी विद्यापीठाला असलो तरी पवार साहेब हे कसं आहे की कधीच कुणाला शेवटपर्यंत निर्णय, परंतु ज्या स्तरावर चर्चा चालल्या असतील, जे मनं तयार होते पवार कुटुंबियातली, मग ताई असू द्यात, वहिनी साहेब असू द्यात, दादा असू द्यात, एंटायर पवार फॅमिली, त्याच्यातल्या सगळ्या गोष्टीचं कन्क्लुजन काढलं
तर मला असं वाटतं की तयारी झाली होती. आता त्यांच्या पश्चात दादांच्या पश्चात गती येईल याला की लवकर निर्णय? आली पाहिजे कारण ते मला राज्याचं माहित नाही पण बारामतीकरांच्या हिताचं आहे. आणि एक मेसेज जाणं गरजेचं आहे की दादांची अंतिम इच्छा होती आणि आता ती पूर्ण झाली पाहिजे असं ह्या मताचा मी आहे. महाराष्ट्र पूर्ण हळहळला अक्षरशः. सोशल मीडियावरून दादांचं प्रेम म्हणजे विरोधी पक्षातले आमदार नेतेही रडले दादांसाठी. बारामती पुरकी झाली. बारामती नाही, जर आपण विचार केला की राजकीय मतभिन्नता वेगवेगळी असते प्रत्येकाची. लोक राजकीय दृष्ट्या टीका करतात. दादांना पण म्हणायचे बघ म्हणजे मी काल ह्याचं हेच काम करून दिलं आज ते बघ माझ्यावर काय टीका करतायत. परंतु ती टीका पण त्यांनी हसत हसत सहन केली आणि ते कधी सिरियसली घेतलं नाहीत. परंतु जेव्हा एखाद्या गोष्टीवर ते म्हणले मी हे केलंच नाही आणि हा समोरच्या माणसाला माहिती आहे तरी तो माझ्यावर बोलतोय, त्यांनी ते फार व्यथित व्हायचे आणि मग त्यांना त्रास व्हायचा मानसिक की ह्या गोष्टीचा की बघा ना म्हणले असं होतंय. आणि असं होत असताना मात्र मग त्यांचं मन तयार होत नव्हतं कुठल्या गोष्टीला. म्हणायचे नको आपल्याला हे असल्या ह्या गोष्टी असे लोक. आणि मग तुम्ही आणि परंतु त्याच्या विरोधात उलट जाऊन आपण बारामतीकरांनी नितांत प्रेम केलं दादांवर. दादा कुठे असू द्या आम्ही तुमच्या बरोबर आहे. दादा असेल तो आमचा पक्ष, दादा असेल ती आमची संस्था आणि संघटना, दादा करेल ती पूर्व. ह्याच्या आता उपमुख्यमंत्री पदाबद्दल पुन्हा चर्चा होईल, पक्ष तर एकत्र होतील, पण काय वाटतं कोण वारसदार असावा दादांचा? माहित नाही. आता असं एंटायर जर पक्ष एक होईल, पक्ष एक होणार आहे तर हा निर्णय पवार फॅमिली करतील एकत्रपणे. मग काय कुठं कुणाचंही नाव येऊ शकतं फॅमिली मधलं? काही आदरणीय पवार साहेब आता सर्व पवार फॅमिलीतले एंटायर प्रमुख आहेत आणि पवार साहेबांचा आदेश सगळेच मानतात. दादांनी मानला होता आणि आज तागायत दादांचा आदर्श आहे. त्याच्यामुळं यांनी बसून तो निर्णय करतील आणि महाराष्ट्राला पुढची दिशा ठरवतील. कार्यकर्ते पदाधिकारी एक राहतील दादांच्या पश्चात? हो राहतील ना, कारण कार्यकर्त्यांची निष्ठाच पवार फॅमिलीवर आहे. लक्षात घ्या, आज जरी दोन राष्ट्रवादी वेगळ्या झाल्या होत्या तरी ते फक्त कागदावर दिसत होतं, परंतु प्रत्यक्षात आज मी अजितदादांच्या बरोबर काम करत असलो, मी पवार साहेबांच्या बरोबर होतो. उदाहरणार्थ असं काय नव्हतं, फक्त निवडणुका वैचारिक गोष्टीपुरतं वेगळं होतो, बाकी सगळ्या गोष्टी करता येत होतो सगळे. यापुढे आता काय निर्णय अपेक्षित आहे तुम्हाला तर सहकारी म्हणून? सर्वांनी एकत्र व्हावं सहकार्य म्हणून. राजकीय जी दरी दिसते दोन राष्ट्रवादी मधली ती संपून जावी आणि सगळ्या एंटायर मला राज्याचं देशाचं नाही माहीत परंतु सगळ्या बारामतीकरांसाठी मात्र आता हे गरजेचं आहे. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट स्नेहल चव्हाणसह मी संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, बारामती.